हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफ मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिळान अधिक 8 कथा हा जो काही कथा संग्रह आहे तो आपण पाहणार आहोत. याचे लेखक उद्धव जे शेळके आहेत. आता या कथा संग्रहामधील 8 कथा त्या आपल्या अभ्यासाला आहेत आणि त्या अभ्यास करत असताना त्याच्यातले खूप बाबी ज्या त्या आपल्याला महत्वाच्या ठरतात. जसं की त्याच्यामधले जी काही ग्रामीण भाषा आहे, ज्याच्यातले जे काही वाक्य आहेत ते आपलं नेमकं काय सांगतात, त्याच्यामधलं काय भावना आहे, त्याच्यामधले काय विचार आहे, त्यांना काय सांगायचे त्याच्यामधून किंवा लेखकाला काय म्हणायचे या गोष्टीवरून, त्यांनी काय दिले, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे लिहित असताना किंवा त्यांना काय सांगायचे समाजाला या कथामधून. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहायच्या आहेत. त्याचबरोबरीनं परीक्षेसाठी लिहित असताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या लिहित असताना आपण कुठली काळजी घ्यायला हवी किंवा कशा प्रकारे लिहू शकतो, त्याच्यातले उदाहरण कसे देऊ शकतो, या सुद्धा बाबी तुम्हाला स्क्रीनवर दिसतीलच आणि आपण सांगणार बी आहोत. तर याचबरोबर त्या अगोदर तुम्हाला हा जो काही कथासंग्रह आहे तुम्ही वाचला पाहिजे, त्याचं टिपण काढलं पाहिजे, त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला समजता आल्या पाहिजे किंवा समजल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही अभ्यासमध्ये म्हणजे लिहिताना त्या वापरणार आहात अशा दृष्टीने तुमचा अभ्यास असला पाहिजे. त्यानंतर हा जो काही भाग तुम्ही वाचला तर एक तुमचा रिव्हिजन होईल, एक सारांश रूपानं तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल. तर जर तुम्ही अभ्यास केला नसेल तर करा नक्की. हे कथासंग्रह वाचा, खूप कमी आहे आणि लगेच समजतं याच्यामध्ये. आणि मग हा जो काही कथासंग्रह आहे तो आपण सुरुवात करूया. तर याच्यामधल्या ज्या काही कथा आहेत, ज्या 8 कथा आहेत, त्या कथाबद्दल भाग सांगत असताना तो जो काही परामर्श आहे किंवा त्यांनी काही जे काही प्रतिपादन केलं आहे ते करत असताना पहिल्या लेखकाचा परिचय असणं खूप महत्वाचं आहे. कारण लेखक ज्या जीवनात जगला आहे किंवा ज्याचं जीवन मन आहे किंवा ज्याच्या सभोवताली राहत होता त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी अनावधानानं या त्याच्या लेखनात येतात. तर हे येत असताना आपला आणि ते समजण्यासाठी मग कधी कधी आपला लेखाचा परिचय असणं महत्वाचं आहे. तर पुढे जाण्या अगोदर हे जे काही पुस्तक आहे शिळन अधिक 8 कथा ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. तर त्याच्या जो काही पाठीमागचा भाग आहे त्याच्यामध्ये काय लिहिले ते पाहूया. पहा, शांत वाचूया आपण, तुम्ही पण वाचा मनातल्या मनात आणि मी वाचतो मोठ्यानं. तर करूया सुरुवात. उद्धवजी शेळके समाजाच्या खालच्या थरातील जीवनाकडे अत्यंत गांभीर्याने पाहतात. खालच्या थरातील जीवनाकडे अत्यंत गांभीर्याने पाहतात. त्यांची दृष्टी गाढ सहानुभूती असते. त्यांच्या दृष्टीत गाढ सहानुभूती असते, परंतु तिच्यावर भावनाचा धुक नसतं. त्यांची दृष्टी स्वच्छ आणि भेदक असते. अनुभवाच्या सर्व अंगाने अक्लेशाव ही तिची मनीषा असते. त्यांची संवेदप्रधान भाषा संवादाच्या एखाद्या तुकड्यातून फार काही सुचवून जाते. एखाद्या तुकड्यातून फार काही सुचवून जाते. शेळके यांच्या पात्रांना दुःख सोसण्याची सवयच असते. त्यांची ही दुःखे कधी सामाजिक तर कधी आर्थिक असतात. डोहाच्या तळातून उष्ण झरे निघत असता वरून जसा तो गंभीर गूढ व शांत दिसतो तशी शेळके यांची पात्रे शांत राहतात. ती आपले दुःख शरीराच्या एखाद्या अवयव समजून वाहत असतात. म्हणून प्रा. देशपांडे शिळाबद्दल लिहितात, शेळके यांच्या या संग्रहाचा सर्वात श्रेष्ठ व गौरव वैशिष्ट्य निराळाच आहे. कोणत्याही मर्यादित जीवनदृष्टीचा स्वीकार न करता मूलभूत व सार्वत्रिक स्वरूपाच्या मानवी भावनाचे, त्यांच्या विविध विलासितांचे जिवंत व साक्षात्कारी चित्रण करण्यातील लेखकांची वस्तुनिष्ठ, व्यापक व अस्सल मानवतावादी कलादृष्टी हे ते वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शिळान अधिक 8 कथा हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. वाचलात ना? तर ह्याच्यातले जे काही तुम्हाला शब्द उपयोगाचे आहे ते तुम्ही निवडा, जसं की वस्तुनिष्ठ, व्यापक, अस्सल मानवतावादी कलादृष्टी हे तुम्ही लिहायला हवेत. तर तुम्ही लिहिला असाल तर पुढे जाऊया आपण. यांच्या ज्या काही कथा आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर त्यांचे स्क्रीनशॉट दिसतात. म्हणजे जे काही मला सापडले ते, जसं की धग आहे, खंजिरीचे बोल आहे, शिळन अधिक 8 कथा, गर्विता, महामार्ग, या जे काही कथा आहेत तुम्हाला जर वेळ भेटला तर त्या तुम्ही नक्कीच वाचा. तर पुढे जाऊया. तर त्यांचा परिचय करत असताना यांचा जन्म 1930 साली झाला. तर विशेषतः अमरावती जिल्ह्यामधील आहेत. तर त्याच्या जो काही त्या साईडचा परिसर आहे, वऱ्हाडी बोलीचा परिसर, तर तेच आपल्या या कथासंग्रहामध्ये बी दिसतो. विशेषतः यांचा परिचय करून देत असताना जेव्हा तुम्ही लिहिणार आहात ह्या आपल्या कथासंग्रहाबाबत तर ग्रामीण कथासंग्रह प्रादेशिक कादंबरी म्हणून उल्लेख करा. म्हणजे ते विशेषतः जे काही तपासणार आहेत त्याला त्याचं महत्त्व अधिक जाणवतं की ग्रामीण आणि प्रादेशिक कादंबरी, कारण हे कथासंग्रह आहेत. नाही तर निस्ता कादंबरी किंवा असं लिहिलं तर ते थोडे योग्य वाटणार नाही. म्हणजे सुनिश्चित जे काही योग्य शब्द आहे त्या योग्य शब्दाची काय म्हणतात दखल आपला त्या परीक्षेच्या
ज्या शब्दामध्ये मर्यादा आहे त्याच्यामध्ये दिली पाहिजे. तर इसवी सन 1950च्या दरम्यान हे जे काही शेळके आहे यांनी कथालेखनाला आरंभ केला आहे. शेल्डन हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यात त्यांनी जे काही ग्रामीण जीवन आहे त्याचं चित्रण केलं आहे आणि त्याचे चित्रण खूप एक लक्षणीय ठरलं आहे. कारण काही लोक हे ग्रामीण भागाचा नुसतं काल्पनिक दृष्टीनं विचार करतात किंवा लिहितात, परंतु जे जीवन जगले ते लिहिल्यानंतर ते अधिक तीव्रतेनं मनाला भेटतं आणि ते आपल्याला जाणवतं सुद्धा. त्याच्यामध्ये त्यांचं जे काही लिखाण आहे त्याच्यामध्ये जीवनचरित्रे त्यांनी लिहिली आहेत, काही कल्पित गोष्टी लिहिल्या आहेत, त्याला आपण काय म्हणतो कल्पित फिक्शन फिक्शन ना. तर ते काही नाटकं लिहिली आहेत त्यांनी, काही फिल्म स्क्रिप्ट लिहिली आहेत, काही लेख लिहिले आहेत त्याने संपादकामध्ये. तर अशा प्रकारचं त्यांचं एक मिश्र लेखन आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर गाडगे, गोखले, माडगुळकर, मिरजदास, शंकर पाटील हे त्यांच्या जे काही काळ आहे त्यांच्यातील त्या काळातील लेखक आहेत असं आपल्याला म्हणता येतं. तर कधी कधी लिहित असताना या लेखकाचा थोडं कंपॅरिझन करत राहा. म्हणजे जे काय आपण मग लेखक सांगितले की तर लेखकाचा उल्लेख केल्यानंतर खूप एक चांगला काय म्हणतात त्याला आपण समीक्षक म्हणताना, समीक्षक नसली तरी यांचं जरी नाव टाकलं तरी खूप मोठा भर पडतो त्या आन्सरमध्ये. तर अशा प्रकारे आन्सर लिहायचं. छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत आहे त्या तुम्ही नक्की नमूद करा काय काय लिहायला पाहिजे. कारण ते एकाच सांगण्यापेक्षा असं टप्प्याटप्प्याने सांगितलं म्हणजे ते आपल्या ध्यानात बी येईल. त्यानंतर पहिल्या सुरू त्यांची जी काही कादंबरी आहे त्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामध्ये ही जी काही धग कादंबरी आहे धग, त्याच्यामध्ये रघुनाथ शिंप्याची एक करारी सून कौतुकी याची जीवघेणी कथा त्याच्यामध्ये आहे. आता ह्या कौतुकीची जी कथा आहे तुम्ही जर वाचली नसेल तर आपल्या या पुस्तकामध्ये प्रदक्षिणाखंडमध्ये थोडासा सारांश दिला आहे, तुम्ही पहा. तुम्हाला ते सारांश बघितल्यावरच कळतं की किती अशी कथा आहे की ज्याच्यामुळं या कथेला इतकं प्रसिद्ध पाहिले आहे. ते खूप एक महत्वाची आणि म्हणजे त्या जीवनातलं वर्णन करणारी ही कथा आहे. ती तुम्ही शब्दामध्ये सांगण्यापेक्षा ते तुम्ही स्वतःच वाचावं. कधीतरी जरी वाचलं नाहीतरी अशी लिस्ट काढा की ज्याच्यामुळे हे कथा मी वाचणार आहे, अशा प्रकारची लिस्ट काढा, जेणेकरून तुम्हाला ते खूप अभिमान वाटेल की मी या कथा वाचल्या आहेत. तर 1990च्या दशकात जे काही ही कादंबरी आहे धग याचं सुद्धा प्रसारण क्रमशः झाला आहे असं बी आहे. त्यानंतर ही जी काही धग कादंबरी आहे ना, हे लिहित असताना हे लेखक कोण आपले शेळके हे धजत होते. म्हणजे त्याच्यामधला जे काही समाजमन आहे किंवा त्याच्यातलं जे काही आलेले शब्द आहेत त्यांना वाटत होतं की काहीतरी वेगळं होतंय किंवा काहीतरी आपण वेगळं लिहिलं आहे, हे चलणार नाही किंवा प्रसिद्ध होणार नाही असं त्यांना वाटायचं. परंतु जेव्हा हे जे काही लेखक त्याचे वाचणारे आहेत त्यांच्यामध्ये रामदास भटकल आहेत आणि हे प्रकाशन सुद्धा करतात. त्याने म्हटलं की हा जो कथासंग्रह आहे जर प्रसिद्ध झाला नाही, हा जो कथासंग्रह आहे जर प्रसिद्ध झाला नाही तर तुम्ही मला एकही रुपया देऊ नका. म्हणजे प्रकाशन करण्यासाठी जे काही लेखक आहेत त्याला पैसे द्यावे लागतात पहिल्या सुरू, तर एकही रुपया देऊ नका असं म्हटलं होतं. म्हणजे रामदास भटकल यांना इतकं यांचं मत होतं की या कथासंग्रहाला पुरस्कार भेटणारच आहे, प्रसिद्धी भेटणारच, इतका म्हणजे त्यांनी भरोसा दिला. तर अशा प्रकारचं हे घडलं होतं. त्यांनी धग ही कादंबरी प्रसिद्ध करण्यासाठी तेवढे धजत नव्हते, त्यांच्यात विश्वास होता, परंतु अशा प्रकारच्या ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला जाणवतात. तर त्यानंतर डाळिंबाचे दाणे अशा प्रकारची सुद्धा एक कादंबरी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर त्याच प्रमाणामध्ये ज्या काळामध्ये हे साहित्य प्रकाराला उतरती काळा येऊ लागली त्या काळामध्ये उद्धव शेळके यांनी चाकुरी बाहेरचे जे काही अनुभव विश्व आहे त्याचा रोखठोक एक रांगडा वेग लेखकाने घेतला आहे. कारण याच वैशिष्ट्यामुळं त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. कारण जे काही 1975 पहा आणि तो आपल्या स्वातंत्र्यानंतरचा काळ होता तो एक धाकधुकीचा होता. आर्थिक विकास होते, त्याच्यामध्ये मंदी होती. आता आपण UPSCचे आहोत ना, या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत आपल्याला. तर त्या काळामध्ये त्यांचं जे काही लेखन आहे थोडंफार चढ उतार होत असत. तर त्या काळामध्ये जे काही अनुभव विश्व शोधणारे लेखक आहेत त्याच्यामध्ये यांचा उल्लेख होतो. आणि त्यांचे लेखन कसे आहेत, एक प्रकारचं रोकटोक आहे, रांगडा आहे ते आहे, सहज आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या या कादंबरीमध्ये दिसतात. त्यानंतर ह्यांच्या काही जे काही कथासंग्रह आहेत किंवा कादंबरी त्याच्यापैकी धुंदी, पुरुष, नांतघर, कौडिक, गोल्डन व्हिला, नर्तकीचा नाद, पुरती, डाग, डाळिंबाचे दाणे, बावीना बुवा, निर्माता, महामार्ग हे त्यांचे काही प्रकाशन आहेत. त्यांच्या 119 पुस्तकं प्रकाशित आहेत. आता यांच्याबद्दल थोडंसं जर तुम्हाला वाचायचं असेल, जसं आपल्याला कमी भेटतं ऑनलाईन,
परंतु एक तुम्हाला लिंक देतो, ती लिंक शेवटी असेल तुम्हाला भेटेलच, तर त्या लिंकवर जा. ते ऑनलाईनच आहे. त्यांच्याबद्दल आनंद यादव, आय थिंक आनंद यादवनंच काहीतरी लिहिले आहे, तर ते तुम्ही नक्की जाऊन वाचा. त्यानंतर हे जे काही ज्याने जीवन जगलं आपल्या लेखकाने, त्यांच्या वऱ्हाडीतील जे काही जीवनमान आहे किंवा जीवन त्यांच्यातले जगणारी जी काही जी पद्धत आहे, त्यांनी एकदम ॲक्युरेटपणे, यथार्थपणे त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे त्यांना एक ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार म्हणून मानाचे स्थान प्राप्त झालं आहे. कारण त्या वऱ्हाडीतला जो काही अस्सलपणा आहे, जे काही शब्द आहे, ते त्यांच्या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यातलं जे काही माणूस आहे त्या वऱ्हाडी जीवनातलं, त्याच्यातल्या दुःख, जे काही सुख दुःख आहेत, भावना आहेत, अपेक्षा आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी वाचकापुढे ॲज इट इज जशा आहेत तशा उभ्या केल्या आहेत. त्याच्यामध्ये काही काल्पनिकपणा आणला आहे अशा गोष्टी त्याच्यामध्ये नाहीत. तरी त्याचबरोबर असं लिहित असताना शेवटी तुम्हाला सापडेल की म्हणजे त्यांच्या शेवटच्या काळामध्ये काही त्यांनी चरित्रात्मक लिहिली आहे. मध्ये त्यांनी लिहिली होती, परंतु शेवटी त्याचा ओढा होता. तर असं म्हणतात की वऱ्हाडीतले जे काही संत होते त्यांच्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत असं आपला म्हणता येतं. त्यांच्या राहणीबद्दल म्हटलं तर ते खूप साधी राहणी आहे. त्यांचं आरोग्य शेवटच्या काळामध्ये खूप खराब होतं, तरी त्या काळामध्ये त्यांनी खूप सारे लेखन केलं आहे. त्यांची आर्थिक जी काही परिस्थिती आहे ती खराब खूप होती ह्या त्यांच्या जीवनामध्ये. खूप वेळा त्यांना संघर्ष करावा लागला या गोष्टीमध्ये. पहिले पुण्याला गेले, पुन्हा अमरावतीला शिफ्ट झाले. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असणं माहिती आहे. त्याच्यामुळेच म्हणत होतं की त्यांनी काही जीवन जगलं आहे ते त्यांच्या लेखनामध्ये येते. तर ते तुम्ही पाहायला हवं थोडंसं. त्यांची जी काही बायोग्राफी आहे, त्यांचं काही जे लिहिले जगलं आहे, ते पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की या माणसाने किती सोसलंय किंवा किती कष्ट सहन केले हे आपल्याला समजतं. त्यांनी काही प्रकाशन केले आहे, काही नियतकाले सुद्धा आणली, परंतु ते काही त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. ते अपयशी ठरले त्याच्यामध्ये. तर त्यांना एकदा विचारलं होतं की यशाचं रहस्य काय आहे, यश कशात आहे, किंवा नेमकं यश म्हणजे काय. तर ते काय म्हणतात, कठोर मेहनत आणि सतत संघर्ष करणे म्हणजे यशापासून पोहोचणे, असे त्यांची एक महत्वाची बाब नमूद त्यांनी केली आहे. कठोर मेहनत आणि सतत संघर्ष. आणि हाच आपला UPSC मध्ये सुद्धा महत्वाचा आहे. मेहनत कठोर करावी लागते आणि एक दिवस न करता सतत म्हणजे सतत संघर्ष करायलाच हवा. तर हा त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती. आणि त्याच्या लिखाणाबद्दल जर पाहिलं आपल्या शेळकेबद्दलच्या, तर त्यांच्या लेखनामध्ये जसं म्हटलं की सहजता आहे, काहीतरी कल्पनारम्य नाही किंवा वास्तविकच्या पलीकडे जाणार नाही, काळाच्या ओघाच्या पलीकडे जाणार नाही, आहे ते त्यांचं लेखन आहे. त्यांच्या लेखनामध्ये काही नवीन तंत्र नाही. म्हणजे लिहित असताना जे काही साचे बांधलेत आपल्या मराठी साहित्यामध्ये किंवा अगोदरचे आहेत, तसं काही त्यांचं एक नवीन तंत्र किंवा नवीन स्वतः असं काही केलं असं काही नाही. तर ते, परंतु जे काही लिहिलं आहे, त्यांनी जे काही लिहिलं आहे त्याच्यामध्ये नवनिर्मिती दिसते आपल्याला. त्यांची शब्दाची ती काही ओळ असतील किंवा त्यांच्यामध्ये जे काही त्यांनी शब्द वापरले, जे काही थोडीफार त्या वऱ्हाडी भाषेतली जी काही व्याकरण पद्धती आहे किंवा जे काही शब्द आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नवनिर्मिती दिसते. पहा, एखादं वाक्य बोलत असताना आपण त्या वाक्याला कितीतरी पद्धतीने बोलू शकतो ना. वाक्याचा सारांश एकच आहे, परंतु वाक्याला जे काही बोलणं आहे ते, म्हणजे मी जीवन जगत आहे हे सांगत असताना मी सरळ बी सांगू शकतो आणि त्याच्यामध्ये नवनिर्मिती करूनही सांगू शकतो, परंतु ते वास्तविक असतं. परंतु काही वेळेस काय करतात लोक जण, मी जीवन जगतो यापेक्षा ते बाहेर जातात आणि असं असलं पाहिजे अशा प्रकारे, मग ते भिडत नाही किंवा ते आपल्याला वाचू वाटत नाही, अशा गोष्टी होतात. तर त्यांच्याबद्दल अशा प्रकारे नाही. लिहिले सोपं आहे, साधा आहे आणि त्याच्यावर नवनिर्मिती आहे. आणि हेच लेखनाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही लिहित असताना हा नवनिर्मिती शब्द नक्की वापरायला हवा. त्यानंतर त्यांच्या जी काही लिहिले त्यांच्यामध्ये त्यांच्यात सत्यता आहे, म्हणजे प्रामाणिकपणा आहे, वास्तविकता आहे, या गोष्टी तर तुम्हाला कळायलाच आहे. कारण या कादंबरीमधली जे काही गोष्टी आपण पाहिल्या त्याच्यामध्ये सगळ्या ग्रामीण महिलांचं जीवन त्याच्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये एक कथा आहे, कुष्ठरोग्याची कथा, म्हणजे एक अपराजिता नावाची स्त्री आहे, तिची कुष्ठरोगी आहे, तिची कथा लिहिली आहे. तर अशा प्रकारचं लेखन, म्हणजे एका कुष्ठरोगाची कथा त्या काळामध्ये लिहायला कुणी धजत नव्हतं, परंतु अशा प्रकारच्या कथा या आपल्या शेळकेने लिहिल्या आहेत. याच्याबद्दल त्यांना पुरस्कार सुद्धा भेटलाय. कारण त्या काळामध्ये कुष्ठरोगी किंवा जे काही डिसीजनं किंवा रोगानं असे, आता ही कुष्ठरोगाची जी काही कथा आहे विशेषतः, त्या बाईला सहारा नाही, ती भीक मागते आहे किंवा तिला कशा प्रकारच्या गोष्टी भेटत गेल्या, त्याचं काय वर्णन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे ती खूप महत्वाची कथा आहे आणि तिला पुरस्कार सुद्धा भेटला आहे त्या कथेला. तर कधी कधी यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ग्रामीण जीवनामध्ये ते
जखडून राहिले, त्यांच्यामध्ये विभिन्नता कमी आहे असं म्हटलं जातं आणि शेवटच्या काळामध्ये त्यांनी आध्यात्मिक लेखन केलं असं बी थोडंसं आपल्याला म्हणता येतं. तर अशा प्रकारचा थोडासा सारांश, थोडासा जेवढा माझ्यापाशी होता म्हणजे मला भेटला तेवढ्या मी तुम्हाला सांगितलं आहे. यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये ऍड करू शकता. जसं तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स असतील, तुम्ही ज्या स्वतः काढलेल्या. पहा, एक गोष्ट तुम्ही सतत लक्षात ठेवा, जेवढ्या उपलब्धी आपल्याला कमी आहेत तेवढं आपलं स्वतःचं जे काही वास्तविक आहे ते निहारतं. म्हणजे कमी असताना तुम्ही कितीतरी पटीनं सायास करता, प्रयत्न करता, त्याच्यामुळे तुमची जी काही मधली शक्ती आहे ती बाहेर येते. तर असं म्हणू नका की मराठी साहित्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या कमी आहेत. आहेत ना, त्याला मान्य करा आणि तुम्ही स्वतः नोट्स काढा, स्वतः लिहायला पुढे चला. दुसऱ्यावर डिपेंडेंट राहू नका किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याला दोष देऊ नका की मराठी साहित्यामध्ये कुणी सांगतच नाही अशा प्रकारे. ह्या गोष्टी नका बोलू. जेवढ्या कमी, जसं की अगोदरच्या काळामध्ये खूप लोकांनी, शास्त्राने जितके प्रयत्न केले आता तेवढे तोडगे वाटतात, कमी वाटतात. त्या काळामध्ये त्या लोकांनी कमी गोष्टीमध्ये इतके प्रयत्न केले होते. तर असं समजा की आपल्याला कमी आहेत ना, मग ती एक आपली मजबूत बाजू आहे असं समजा आणि मग अभ्यास करत राहा. हे मराठी लिटरेचर बद्दल होतं. तर शेळण अधिक 8 कथा ह्याच्यामध्ये जी काही पहिली कथा आहे त्याचं नाव आहे लेकरवाळी. आता लेकरवाळी याच्यामध्ये जे काही पात्र आहेत, आता ज्या काही कथा आहे आपण थोडं थोडं सारांश रूपाने पहा. जेव्हा तुम्ही लिहिताल तेव्हा हे पात्राचा नेमका उल्लेख तुम्ही केला पाहिजे, कारण तेव्हाच ते कळेल की हे असे असे ह्यानं वाचलंय आणि हे पात्र माहित आहे त्याला. नाहीतर तुम्ही नसता असं जर उल्लेख करायला लागलात तर तेच नाही सापडणार. जर स्पेशली असं विचारलं तर बरं का, तेव्हाच करा. नाहीतर पूर्ण कथासंग्रहाबद्दल विचारलं तर जे काही आपल्याला माहिती आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा आणि थोडं थोडं उदाहरण देत राहा. तर अशा प्रकारे करायचं. नाहीतर स्पेशल त्याच्यातल्या 2-3 भागाबद्दल सांगा किंवा त्याच्यात मर्म सांगा म्हणत असताना मग उदाहरण देऊन अशा प्रकारे सांगायचं. तर लेकरवाळी हा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये जे काही पात्र आहेत त्याच्यामध्ये भगवंत आहे, शेवंती आहे, प्रभाकर, प्रमिला, रमेश, अनंता, चंद्रभागा ही एका घरातील व्यक्ती आहेत. चंद्रभागा ही शेजारीण आहे त्यांची. तर विशेष म्हणजे ह्या लेकरवाळीमध्ये आपल्याला व्यक्तिवर्ण महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये जे काही आपल्या लेखकांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जसं की व्यक्तिवर्णन करत असताना ते मेलेल्या झुरळासारखी चोळामोळा होऊन पडलेली शेवंती, मेलेल्या झुरळासारखी चोळामोळा होऊन पडलेली शेवंती. तर अशा प्रकारचं त्यांनी वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे. किंवा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला वर्णनामध्ये भेटतील. त्याच्यामध्ये भगवंताचं वर्णन असेल किंवा प्रमिला, प्रभाकर यांचं वर्णन करत असताना त्यांनी व्यक्तिवर्णन आपला विशेष जाणवतं त्याच्यामध्ये. तर विशेषतः जे काही ग्रामीण मध्ये जे काही घरामधील वातावरण आहे, विशेषतः जे काही झोपडपट्टीत राहतात किंवा त्याच्यामधलं जे काही तंतोतंत वर्णन आहे ते आपल्याला पाहण्याजोगं आहे. म्हणजे आपण घरामध्ये बसल्यानंतर आपल्याला जे जाणवत नाही, म्हणजे आपण म्हणतो हे सहज आहे की घरामध्ये गोष्टी आहेत ना ते सहज आहेत, परंतु त्याच जर पुस्तकात वाचलं तर आपल्याला वाटतं की अरे हे तर आपण पाहतो रोज. म्हणजे असं त्याच्यात एक आपल्याला अनुभव देऊन जातं की अरे हो हो असं आहे, आपल्या घरात असतं असं. अशा प्रकारच्या गोष्टी एक त्याच्यामध्ये निरीक्षण आहे, जाणीव आहे. एक त्याच्यातलं जे काही जीवन जगतात त्या ग्रामीण भागामध्ये लोक, त्यांची सगळ्या गोष्टी आहेत. जसे झोपडपट्टी आहे त्याला थोडंसं दार, त्याच्या दाराला साईडला जे काही साहित्य आहे त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात. आणि शेगत असताना कुठल्याही कारण त्याला दुसरी भाषा न आणता, जे काही मराठी भाषा आहे आपली प्रमाण मराठी, ती न आणता आहे तशी भाषा वापरली आहे. जसं की एखादी आपण आता महिलांची साडी आहे तर तिथं ते लुगडं वापरले, म्हणजे जसं वापरलं जातं तसं. पोठ्या हे जे काही शब्द आहेत तिथलेच आहेत सगळे. तर त्याच्यामध्ये ह्या जी लेकरवाळी आहे त्याच्यामध्ये शेवंतीचं प्रेम आहे आणि तिची आगातिका आहे सुद्धा आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतं. तर या कथेमध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगत असताना एक जे काही दाम्पत्य आहे त्याच्या घरातील परिस्थिती आणि त्यांच्यामध्ये असणारं जे काही प्रेम आहे ते, आणि त्या परिस्थितीत असताना सुद्धा ते सुद्धा किती प्रमाणित आपली जी काही परिस्थिती आहे त्याला हाताळतात, त्याला संघर्ष करतात, अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला जाणवतात. हे सांगत असताना यांची जी काही कथा आहे याच्यातलं जे काही वर्णन आहे ते वर्णन एक असं वर्णन आहे की आपल्याला वाटतं की हे वर्णन सहज आहे, आपण ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आपला सहज दिसतं अशा प्रकारचा भाग त्याच्यामध्ये दिसतो. तर हा लेकरवाळीमधला भाग तुम्ही ही कथा वाचलीच असेल. याच्यामध्ये जास्त असं काही सांगण्यासारखं नाही, कारण जे काही भगवंत आणि शेवंती आहे तर ते शेवंती घरात असताना त्याला दुखणं आहे किंवा ते आजारी आहे, त्याचे लेकरू आहेत, त्यांना भगवंत हा कामाला जातो, त्या गेल्यानंतर त्या घरामध्ये कशी घालमेल होती किंवा कुठल्या प्रकारचं होतं हा भाग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात ते भाग पाहण्यापेक्षा तुम्हाला ज्या काही महत्वाच्या गोष्टी वाटतात त्या लिहा तुम्ही.
आणि शेवटी शेवटी जे काही वाक्य आहेत त्याची तुम्ही नोंद करावी, जसं की देवा माझ्या माह्या माग माह्या चिल्ल्या पिल्ल्याचं कसं करीने करसिने रे बापा, अशा प्रकारचे हे जे काही वाक्य शब्द आहेत तुम्ही लिहा. तर हा एक पहिला भाग आता लेकरवाडीचा. त्यानंतर आगतिका. आगतिकामध्ये काय आहे तर त्याच्यातलं जे काही पात्र आहे रंगी, येशा आणि बा. आता हा जो काही रंगी आहे त्याचा बा म्हातारा आहे आणि तो त्याचा आजारी सुद्धा आहे. ह्या गोष्टी असताना मग रंगीला कुठल्या प्रकारचं जीवन आहे ते सगळं तिथं त्यांनी दृष्टी दिली आहे. जसं की तिला कामाला गेल्यानंतर किंवा पाणी भरायला गेल्यानंतर जे काही ते पोरं पाहतात तिच्याकडे त्याचं एक दृष्टी वर्णन केलं आहे. मग तिला ती गरीब आहे असा आरा आहे. त्याच्यामध्ये मग तिची जी स्वतःची भावना आहे ती कशी होते, तिला असं वाटतं की या जीवनात काय आहे का नाही, हे सगळं तिच्या त्या भावनावर समजतं. जसं की जीवनाचे रंग उडवून गेलेली जी काही रंगी आहे ते आपलं त्याच्यामध्ये दिसते. कारण तरुण वय आहे, गरिबी आहे, बापाचं दुखणं आहे, लोक काही काही बोलतात, त्याच्यामध्ये जो काही यश आहे तो यश तिला छेडण्याचा प्रयत्न करतो. तर तो सगळा भाग एक कथाच्या रूपात आपल्या याच्यामध्ये आहे. आणि शेवटी मग नाईविलाजानं जेव्हा तिचा बाप वारतो किंवा तेव्हा ती यशाकडे जाते. तर ही एक प्रकारची काय म्हणतात ते सर्कल असल्यासारखं आहे. ज्या गोष्टी नको व्हायला हवं त्याच तिथं होत असतात. तर अशा प्रकारचं आहे. मदतीला धावण्यासाठी मग काय करणार, असा प्रकारचा जो काही प्रश्न आहे हा इथं एका स्त्री पुढं आहे. एक तरुण वयाची स्त्री आहे. तर ती सांगत असताना त्या गरीब जे काही जीवन आहे त्यांची जीवनशैली सांगितली आहे. त्याच्यामध्ये जे काही लहान लेकरू आहे ते लहान लेकरू जसं म्हणतं की मी नाही जाणार. ते रंगी काय म्हणते की माझ्या जे काही बाप आहे त्याला बरं वाटणार जर तुझ्या बापाला बोलून आण. तर तो काय म्हणतो मी नाही जाणार. ती पैसे द्यायला तयार होते, एक आणे देते, दोन आणे, तरी जात नाही. तर हे जे काही घरातलं जे काय वातावरण असतं ना, आईने सांगितलं ना तू जायचं नाही, तर ते लेखकानं सहजपणे टिपलं आहे की काही झालं तरी मी जातच नाही. तर हा भाग आपला त्याच्यावर दिसतो. तर त्याचबरोबर जे काही ग्रामीण भागातले लोक कामं करतात, जसं की तो मळ्यात गेला आहे, हे गेला आहे, त्यांनी सहज वर्णन केलं आहे सांगत असताना. रंगी, येशा, बाबा जरी तीन त्याच्यातले पात्र असतील तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये दिसतात. तर अशा प्रकारचा हा अगतिकामध्ये आहे. मी थोड्या थोड्या शब्दात सांगत आहे, ते तुम्ही वाचलंच आहे असं मी समजतो. आपण शेवटी विश्लेषण करू याचं. फक्त काही गोष्टी काही सारांश रूपाने ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये तिसरी जी काही कथा आहे तिचं नाव आहे माय. आता याच्यामध्ये जे काही पात्र आहेत माय, बा, वासुदेव, सरू, शांती, शेवंती, हॉटेलवाला नागो, बामणाची बायको, या सगळे पात्र याच्यामध्ये येतात. तर हे सांगत असताना हा जो काही जे माय आहे त्या मायेला संताप खूप असतो. कारण बाप तर जो तिचा काही नवरा आहे तो काम करत नाही आणि तसं खात असत. त्याच्यामुळे ती काय म्हणते, माणसासारखा माणूस असून कवडीच्या कामाचा नाहीस, यापेक्षा हातात बांगड्या भरून चुलफोक. तर असा हा ती म्हणते. तर ती संताप दिसतो त्याच्यामध्ये. काय म्हणतो तो, ती काय म्हणते, माणसासारखा माणूस असून कवडीच्या कामाचा नाहीस, यापेक्षा हातात बांगड्या भरून चुलफोक. तर अशा प्रकारचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते वर्णन करत असताना जो काही निवेदक आहे तो वासुदेव. तर तो वासुदेव बालपणातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. तो आईनं काम सांगितलं असताना तू काम आणायला जातो. आता आपण जसं की गावात गेल्यानंतर दुकानातलं काम जात असताना जर मध्येच कुठला तरी खेळ असेल किंवा काहीतरी आला असेल तर आपण तिथंच पाहत बसतो. तर मग मागून आई आरडत येते, पुन्हा मारत मारत नेते. तर तो भाग तिथे त्याने सांगितला आहे. तर आई खदडत खदडत घरी आणते. तर हे जे शब्द आहेत खदडत खदडत आहेत ना, ह्याच्यामध्ये किती नाद माहिती आहे, खदडत खदडत घरी आणते. तर हा बालपणातील जे काही मन आहे तिथे त्यांनी दाखवलं आहे की बालपणाला काय काय वाटतं, तिथेच तो रंगून जातो. त्यानंतर जे काही वराडी आहे त्याच्यामधली त्याची एक झलक आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. जसं की तिथं पुरुषाची जी काही भाषा आहे ती स्त्री वापरतात. जसं की त्यातले जी काही हे आहे त्याची माय आहे त्या वासुदेवास, ती काय म्हणते, मी वाड्यात जाऊन येतो. म्हणजे स्त्रियांना काय म्हणायला पाहिजे, येते असं म्हणायला पाहिजे. ती का मी वाड्यात जाऊन येतो. तर हा वराडीचा एक बोल आपला तिथे दिसतो. त्यानंतर म्हणजे पूर्ण आहे, परंतु तुम्हाला जर लिहायचं असेल स्पेशली तर अशा प्रकारे लिहायचं. समजलं ना. म्हणजे हे वाक्य आपल्याला लिहिता येतात. वराडीत आहे एखाद्या शब्द सांग म्हटलं की, म्हणजे एखाद्या ओळ सांगत असताना वराडीची कशा प्रकारे भाषा त्याच्यामध्ये वापरली आहे. तर मी वाड्यात जाऊन येतो ही अशी माय म्हणते. तर हा इथं आपला दिसतो. त्याचबरोबर जी काही माया आहे घरी आल्यानंतर त्या लेकराचं केलेल्या पसारामुळे आणि पुन्हा गरिबीमुळे, पुन्हा त्यांच्या सगळ्या ज्या परिस्थितीमुळे तिची आगतिका, तिला होणारा त्रास, ती त्रागा करते, मग संताप येतो तिला, या सगळ्या गोष्टी सहज असतात त्या आपल्या
ग्रामीण जीवनातल्या त्या त्यांनी यथार्थपणे सांगितले आहे असं आपल्याला म्हणता येतं. पुन्हा याचबरोबर जो काही बाप आहे, आता बापाला इतक्या सेवा दिल्यानंतर त्याला सुद्धा घरावर प्रेम असतं, पैसे आल्यावर सुद्धा तो जे काही लेकराला खाऊ घालतो, तर त्या गोष्टी सुद्धा दावल्या आहेत. म्हणजे आपण ग्रामीण भागात गेले असताना तुम्हाला पाहिलं असेल, पहा घरातले जे काही दोन नवरा आणि त्याची बायको आहे, तर ते एकमेकात भांडण करत असतात. एखाद्या वेळी जर नवरा उचकामी असेल किंवा काम करत नसेल तर त्याला खूप बोल लावला जातो, परंतु तोच त्याच्याकडे पैसे आल्यानंतर सगळ्या घरामध्ये खुशी आणण्याचं काम करतो. ही एक काय म्हणते त्याला ग्रामीण वर्णन किंवा ग्रामीण जीवन आहे, ते आपला सहज त्याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर ग्रामीण भागातल्या जे काही मुली आहेत, त्या मुलीचं जे काही मन आहे ते कसं, जसं की बाप खायला दिल्यानंतर ती तशीच ठेवते स्वतःपाशी पुढे बांधून, तर ती मायेसाठी जी काही ओढ आहे ती सहज दिसते आपल्या ह्याच्यामध्ये. आता मी सहज सहज हा शब्द वापरतो कारण ते कल्पनारम्य नाही, हे गोष्टी सहज आहेत म्हणून सहजच हा शब्द योग्य आहे तिथं. त्यानंतर आर्थिक परिस्थिती, गरिबी आणि भूक याच्यामध्ये कसं एक नातं आहे ते पहा. पाणी पेत जा, नुसतं अन्न खाऊ नको. पाणी पेत जा, नुसतं अन्न खाऊ नको. आता जेवायला कमी आहे तर ती आई अशी म्हणते की जास्त खात जाऊ नको, पाणी पे. तर हा प्रकारचा जो काही भाग आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये दिसतो. आता हे जे काही पाणी पिझ्झा असं जे लहान मुलाला म्हणल्यानंतर त्यांना काय कळतं, तर अशा ती सगळ्या गोष्टी ते त्यात सांगितल्या आहेत. ते लेखक लिहिताना म्हणतात की कधी असं राहावं लागतं, पाणी पिऊन राहावं लागतं, कधी भेटतं कधी न भेटतं. तर ही एक वास्तविकता आपला त्याच्यामध्ये दिसते. त्यानंतर जे काही माय आणि बाळ आहेत ह्याच्यामधले जे काही नातं आहे, त्यांच्यातली जी काही भाषा आहे, त्याच्यातले जे काही संताप आहे, तो सुद्धा एका काही शब्दामधूनच आपला त्याच्यामध्ये जाणवतो. हे सुद्धा त्याच्यामधील महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे त्याचं नाव आहे पुढची कथा दिवाळी. आली का दिवाळी? तर या दिवाळीमध्ये जे काही पात्र आहेत तर ते जानकी, महादेव, शेषा, जानराव, कलावती, तर हे त्याचे पात्र आहेत. तर हा जो काही दिवाळीचा सण आहे त्या दिवशी आपल्या बहिणीला वाटतं की आपला भाऊ आपल्या दारी यावं, त्यासाठी मग ह्याच्यातली थोडीफार एक कथा सांगितली आहे त्यांनी. म्हणजे कशा प्रकारे एक बहीण गरीब असताना सुद्धा आपल्या भावाची वाट पाहते किंवा त्यासाठी किती किती गोष्टी करते, या सगळ्या गोष्टी आपल्याला या छोट्याशा कथेमधून आपल्याला पाहायला भेटतात. आता ही जी काही जानकी आहे ते दुसऱ्याच्या घरी कामाला आहे, तिथे गेल्यानंतर आता हा दुखडेपणा कुणाला सांगायचा ग्रामीण लोकांनी, म्हणजे पैसे तर पाहिजेत आहेत आणि मालक तर म्हणतो देत नाही, तर मग हा कुणाला सांगायचा, मग ती गपचूप निघून जाते. तर इथलं जे काही वर्णन आहे ते आपला पाहण्यासारखं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर म्हणजे तिने घरी गेल्यानंतर जे काही शेषा आहे, शेषा तू सांगतो की आईला ह्याला गेला आहे, बाजाराला गेला आहे, मग तो अशा प्रकारे घेऊन जातो. आता त्याच्यात सांगत असतात त्याने घरातल्या काय काय वस्तू नाहीत नसताना मग ते आपल्या जानकीला काय वाटतं की ती दबत दबत विचारते, हे घेऊन गेलं काय, ते घेऊन गेलं काय. म्हणजे एक प्रकारे आपल्या नवऱ्याविषयी आदर बी आहे आणि दुसरीकडे त्याच्याविषयी एक काम ते त्याला आता पुढे गेल्यानंतर पुन्हा संताप बी येतो तिला. म्हणजे या दोन्ही गोष्टी दिसतात आपल्याला. तर हे सहज वर्णन ग्रामीण भागातलं आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतं. कारण ग्रामीण भागातलं विशेषतः आता मी बी ग्रामीण भागातून असल्यामुळे या गोष्टी सहज वाटतात मला आणि त्या पुन्हा वाचल्यानंतर आपला अनुभव प्रत्यक्षात येतोय, असा प्रकारचा भास येतो. तर हा जो काही भाग आहे आपला त्याच्यामध्ये जो काही जानकी आहे, महादेव जर पुन्हा आला, जर म्हणण्यापेक्षा तो येतोच, तर महादेव आल्यानंतर ते म्हणते की इतकंच आणलं का, इतकंच आणलं का. ते म्हणते काय खंडीवर आणतो आणि म्हणतो काय, असं म्हणते ती. तो काय म्हणतो, काय खंडीवर आण म्हणते का हो, म्हणजे काय इतका आण म्हणते का तू, आता आहे तेवढा आणला, अशा प्रकारचे हे शब्द बघा, काय खंडीवर आणि म्हणतो का हो. तर हा भाग इथं आपला येतो. त्यानंतर जे काही लहान बन आहे त्याच्यातलं, तो आपल्या आईला काम करू लागतो कारण त्याला वाटतं खायला भेटेल म्हणून. मग तो आता काम केल्यानंतर ते आई म्हणते आता झोप जा. आता ते म्हणतो नाही तुला संग काम करतो. मग तेव्हा ती असा शब्द वापरते, आता कशी का तुला झोप येईन, आता कशी का तुला झोप येईन, घरात आहे गुर आणि दुखे दुखे महा तुहा ऊर. तर हा शब्द हा वाक्य वापरतं, आता कशी का तुला झोप येईन, घरात आहे गुर आणि दुखे तुहा ऊर. तर ही जी काही शब्द आहेत ते तुम्हाला पाठ झाले पाहिजेत असे बघा, एक दोनदा वाचले की पाठच होऊन जातं. तर पुन्हा ती जे काही आपल्या भावासाठी असणाऱ्या गोष्टी ती सगळ्या गोष्टी काढून ठेवते, जसं की थोडंफार जे काही फराळाचं आहे दिवाळीच्या सणामधलं त्या गोष्टी काढून ठेवते, सगळं बाजूला बाजूला काढून ठेवते. आणि ज्या दिवशी ते सण आहे त्या दिवशी मग हा जो काही महादेव आंघोळ केल्यानंतर तेव्हा तिथे जाऊन त्याला म्हणते की, तर तिला वाटतं की
जे काही साबण आहे ते तेवढंच आहे, मग त्याच्यामध्ये तिचा जीव तुळतुळतो आणि आपल्या भावाला राहावं असं तिला वाटतं. तेव्हा तिथं ती असं म्हणते, साबण माबन जरा पाहून लाव जा, साबण माबन जरा पाहून लाव जा, तोच वरंत भाऊजीच्या दिशी कामी पडन. आता वराडीतले हे जे काही शब्द आहेत मी त्या भागातला नसल्यामुळे बोलता येत नसेल, परंतु पहा असं आहे ते, साबण माबन जरा पाहून लाव जा, तोच उरण भाऊजीच्या दिवशी कामी पडन. तर हे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दिसतील या ओळीमध्ये. तर या ओळी तुम्ही लिहित राहा, त्याच्यामध्ये स्वतः एकदा लिहित राहा, म्हणजे या सगळ्या ओळीतूनच तुम्हाला सगळा सारांश त्या जे काही लिहिणार आहे तपासणार आहे त्याला समजेल, त्याला तुम्हाला काय म्हणायचे नेमकं. त्यानंतर पुढं ते वास्तविकता म्हणजे गावातले लोक किंवा म्हणा आता घरी महादेव म्हणतो की मी तुला पैसे देईन, तर पुन्हा म्हणतो की नाही जमत आता होत नाही, तर तेव्हा ते असे म्हणते की लबाडाचं अवतान जेवल्यावर खरं. तर या ज्या गोष्टी आहेत म्हणी, आता कधी कधी तुम्ही लिहित असताना आता भाषा प्रकार किंवा भाषा, तर शेळके यांची भाषा, तर उदाहरणार्थ तिथले जे काही वाक्यप्रचार त्याने खूप यथार्थपणे मांडले आहेत किंवा खूप योग्य ठिकाणी मांडले, जसं की लबाडाचे अवतान जेवल्यावर खरं, तर अशा प्रकारे लिहायचं. तर पुन्हा ती जी काही आतुरतेने किंवा खूप आशेने पाहणारी जी काही बहीण आहे जानकी, जेव्हा तिचा भाऊ येत नाही, हा जानवर, सॉरी जानवर नाही त्याचं दुसरं नाव आहे, हा जानवरच आहे काही, त्यानंतर ही जी काही बहीण आहे जी आपल्या भावासाठी आतुरतेने वाट पाहत आहे, तेव्हा येत नाही, तर मग तिची खूप निराशा होते. जेव्हा आणि तिचा जो काय महादेव आहे तिचा नवरा, तो बोलू लागतो, तेव्हा ती म्हणते, एकतर महा तेरवीला नाही तर दसव्याला तरी येतो या माझ्या दाट्यात. तर असे म्हणते, एकतर माझ्या तेरवीला ये नाही तर दसव्याला तरी ये, तोवर माझ्या ह्या घरामध्ये येणार नाही तो. तर पहिल्या सुरू भावाबद्दल तीव्र प्रेम आहे, त्यांना येऊ आपल्या संग थोडेसे दिवस राहावं असं तिची सगळी इच्छा आहे, परंतु आलं नसल्यास मग ती विसंताप व्यक्त करते. हा काय म्हणते त्याला, ग्रामीण भागातली एक भावना आहे, आपल्या घरी येवा, जे काही जीवन आहे हे अशातच जीवन आहे. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या आशा आकांक्षा नाही त्यांच्या, तर हे सहज जीवन, त्यांना काय शिक्षण नाही किंवा जे गरीब गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांचं जीवन याच वर्तुळामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर हा दिवाळीच्या सणाबद्दल आपली कथा होती. त्यानंतर 5वी कथा आहे, त्याचं नाव आहे पावसाळा. हा जो काही पावसाळा आहे त्याच्यामध्ये जे काही आपले पात्र आहेत, त्या पात्रामध्ये पहिला आहे तात्या, दुसरा आहे माय, तिसरं सुशी, सकीना, तिच्या सकीनाचे 2 लेकरं आहेत, बातू आणि रुस्तम, त्यानंतर नामा आणि बापूराव, हे आपल्या याच्यामधले हे पात्र आहेत. आणि त्याच्यामध्ये ह्या पावसाळ्यामधले जी काही कथा आहे ते सांगत असताना घराबद्दल आणि त्या पावसातल्या कथा थोडंफार त्यांनी वर्णन केलं आहे. आता त्या पावसाळा का म्हटलं आहे हे असं विचारू नका, तुम्ही ते कथा वाचल्यास कळेल की पावसाळा का म्हटलंय त्याला. तर सुरू होत असताना त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये जी काही सुशी आहे तिला भूक लागल्यानंतर ती कशी रडते किंवा तिच्या त्या लहान मुलीची अवस्था कशी आहे त्यावर तिची माय काय म्हणते हे थोडंसं वर्णन त्याच्यामध्ये. जसं की जेव्हा ते सुशी उठते म्हणजे लहान मुलगी आणि ती जेवायला मागते, लगेच जेवण दे असं म्हणते ती, आणि म्हटल्यानंतर ती काय म्हणते, ती हो ना हो देते तुला खाल्या, उठल्या जोगी बसल्या पोरळी आणि हात फिरवते रोड्यावरती, काय म्हणते ती, हो ना हो देते तुला खाले, उठल्या जोगी बसल्या पोरळी आणि हात फिरते रोड्यावरी. तर हे जे काही गोष्टी आहेत, तर हा भाग आपला इथं जाणवतो. त्याच्यानंतर जसं आपण म्हटलं सकीना, ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिमच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे ह्या गोष्टी फक्त आपण बोलण्यात वापरतो, जसं मीडिया ऐकलेल्या गोष्टी, गावामध्ये अशा गोष्टी नसतात, ते सगळे आपण एकच आहोत असं राहत असतात. म्हणजे हिंदू असो मुस्लिम कुठल्याही धर्माचा असो किंवा कुठलाही काही असो, एक शेजारी म्हणा किंवा एक आपण सहज संबंध, एक मानवीपणा आपला त्याच्यामध्ये दिसतो. हे दुसरे कुठून काढतात की ह्या धर्मसंबंध काय माहित नाही, पण आपल्या गावामध्ये असला काही भाग नसतो. हे विशेषतः इथं सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ते जाणवतं. तर जी काही सकीना आहे ती आपल्या मायेला मदत करत असते सुद्धा. तर या दोघीमधलं जे काही स्नेहभाव आपला तिथे दिसतो. त्यानंतर ह्याच्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की जीवन जे काही जीवनाचा भाग आहे म्हणजे दैनंदिन शैली आहे, फक्त प्रश्न तर एकाच दिवसाचा आहे, उद्याचा ते विचार करत नाहीत, हे आपल्या ह्याच्यामध्ये जाणवतं. म्हणजे आजचं जीवन आहे ना ते भागलं ना बस झालं, उद्याचं उद्या, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. हे करत असताना मग हा जो काही नामा आहे, नामा कुठल्या प्रकारे मग गेल्यानंतर काय त्या
त्याच्या बापाकडे गेल्यानंतर जो काही बापूराव आहे तो कशा प्रकारे बोलणी करतो किंवा काय असतं त्याच्यामध्ये, म्हणजे मालक आणि त्याच्या खाली करणाऱ्या जे काही जो काही कामगार आहे त्याच्यामध्ये कसं नातं असतं. जसं की कामगाराला सतत ऐकून घ्यावं लागतं, हो हो तुमचं खरं आहे, हो असं आहे तसं आहे. मग खूप वेळानं मग त्यातल्या त्याच्यात थोडंसं म्हणावं लागतं की मालक लेकरू आले पैसे द्या. तर हे आपल्याला सहज जाणवतं ना, म्हणजे ही मालक आणि कामगाराची वृत्ती इथे आपल्याला आपले शेळके ते नमूद करतात. त्यानंतर जो काही आपला हा तात्या आहे, तात्या मग घरी गेल्यानं घरी असणारी जी काही त्याची बायको आहे, त्याला माहित आहे की बायको त्याची जेवली नाही किंवा खाली नाही तिनं काही, तर तिथं एक प्रेम सुद्धा आपल्याला तिथं जाणवतं. म्हणजे परिस्थिती कशी का असेना, प्रेम भावना आपल्याला सगळीकडे ग्रामीण भागामध्ये जाणवते. पहा आपल्या खूप एकदा सर्व येतात पहा, शहरी भागातल्या महिलापेक्षा ग्रामीण भागातल्या महिला खूप ही आहेत, म्हणजे सुखी आहेत, अशा प्रकारचा सर्वे पाहिला का तुम्ही, कधी ऐकला? तर हा सर्वे मी भरपूर वेळेस तुम्ही ऐकला असेल की ग्रामीण भागामध्ये खूप म्हणजे समाधानी जीवन असतं. बऱ्याचपणाने त्याचं आर्थिक परिस्थिती खराब आहे, गरिबी खराब आहे, तरी पण एकमेकांमध्ये जे सामंजस्य असतं किंवा प्रेम असतं ते समाधानीपणाचं तिथं जास्त दिसतं. तर हा भाग आपल्याला इथंही या आपल्या या पाठामध्ये किंवा या कथामध्ये आपला जाणवतो. तर हा जो काही नामा आहे, नामा घरी आल्यानंतर म्हणजे जे काही सामान घेऊन आल्यानंतर आणि शेवटी जो काही त्याचा बाप येतो संध्याकाळी आल्यानंतर मग जे काही पैसे उरतात मग संध्याकाळच्या जेवणासाठी तयारी होते. तयारीसाठी मग सगळ्या गोष्टी पाहतात, परंतु जे कमी जास्ती करून ते आणण्याचा प्रयत्न करतात. शेवटी राहतं इंधन, म्हणजे त्यासाठी लागणारा जो काही जळण आहे तेच त्यांच्यापाशी नसते. ते आणण्यासाठी मग रात्री सगळे झोपल्यानंतर तो ते इंधन चोरण्याचा जो काही प्रयत्न असते तो तिथे एक भाग दावला आहे. म्हणजे परिस्थिती कशी आहे पहा. हळू संध्याकाळी जेवायचं, रात्री पार पूर्ण सगळे झोपल्यानंतर. तर हा पाहूनच आपलं वाटतं की जेवणासाठी, गरिबीसाठी, भुकीसाठी किती तळमळ आहे. आणि हे झाल्यानंतर मग जर कधी भेटलंच नाही, समजा असं घडलंच नाही, पैसेच नाही, तर त्या दिवशी मग लेकरायला सांगायचं की आज उपास आहे, जर उपास नाही केला तर देव हे करतो, देव असा करतो, तशा प्रकारे तिथं मला उदाहरण बी दिलंय बघ. उपास नाही केला तर शादुल बुवा पाप देईल म्हणते. उपास नाही केला तर शादुल बुवा पाप देईल म्हणते. आता लहान लेकराला असं समजून सांगावं लागतं. तर ह्या गोष्टी इथं जाणवतात ह्या, की प्रश्न आजचा आहे आणि तो आजचं जेवण झाल्यानंतर मग उद्या उद्या विचारलं जाते उद्याचं काय, तर तो जो काही तात्या आहे तो काय म्हणतो उद्याचं उद्या. तर प्रश्न आजचा आहे हे आपलं समजतं की ग्रामीण जीवनातले जे काही लोक खूप गरीब आहेत त्यांचा एका दिवसाचाच प्रश्न सुटत नाही, तर ते उद्याचा कशाला विचार करतील. तर हा एक भाग आपल्याला कटाक्षानं तिथं जाणून येतो. तर हा पावसाळ्यातला भाग थोडासा होता, तर त्याच्याबद्दल तुम्ही उदाहरण लिहिलेच असतील. त्याच्यानंतर आहे पाचवा, जो काही सहावा आहे सॉरी, तर त्याचं नाव आहे घालमेल. काय त्याचं नाव? घालमेल. कशी आपण म्हणतो ना सहज जीवाची घालमेल होते, अशा प्रकारचा भाग. तर हा घालमेल याच्यामध्ये शेवंती आहे. आता ह्याच्यातले तुम्हाला जे काही पात्र आहे ते तुम्हाला परत परत वाटतील की तेच लिहिलेत, तेच नाव आहेत. तर ह्याच्यावरून समजतं की जे काही लेखक आहे त्याच्यातले काही भाग हा विनासायास येतो. त्यांना माहीत नसतं लिहित असताना, परंतु येतो तो त्याच्यामध्ये. म्हणजे असं नाही की आता कधी-कधी त्यांना वाटतं की आणू नये, परंतु त्याच्यावेळी ते लेखन प्रगाढ किंवा ते प्रसिद्ध होत नाही किंवा प्रसिद्ध त्याला भेटत नाही असासारखा भाग होतो. त्याच्यामुळे आपला कधी-कधी पात्र तेच दिसतील पहा, शेवंती असे नाव आपल्याला दिसतील. तर ह्याच्यामधले जे काही घालमेल आहे, त्या घालमेलमधले जे काही पात्र आहेत ते शेवंती आहे, शंकर हा जावई आहे, त्यानंतर हरी मास्तर, सखाराम, सोमा हा शेवंतीचा बाप आहे. तर हा जो काही घालमेल आहे, या घालमेलमधले शेवंती जे काही तिचं लग्न झालंय, लग्न झाल्यानंतर ती घरी आली आहे आणि तिचा नवरा आहे, त्याच्याबद्दल जो काही वाद आहे, म्हणजे गावामध्ये जसं की नवरा चांगला वागत नसेल किंवा काहीतरी बिनकलं असेल, तर ते कशा प्रकारे वातावरण असतं गावामध्ये, ते तिथं आपल्याला त्या कथेच्या माध्यमात दिसतं ग्रामीण भागामध्ये. म्हणजे तुम्ही एखादा चांगल्या व्यक्तीला धाडलं जातं की त्याला समजून सांगा, मग तो म्हणतो की बाबा तुमचं जो काही हे आहे, जो काही तुमचा जावई आहे तो खूप चांगला आहे, परंतु त्याचा बाप म्हणतो की तो आम्हालाच माहिती आहे. म्हणजे हा भाग आपल्याला समजतो की जे काही गावातले लोक राहतात ते गावात स्वतः जात नाहीत किंवा इतरांना पाठवतात. तर हा भाग आपल्याला ग्रामीण भागातला कशा प्रकारे आहे तो आपला इथं या कथेमध्ये जाणवतो. आता ह्याच्यातली जी काही स्त्री आहे शेवंती, जसं की आता ताटातूट होणार आहे किंवा तिला फारकत भेटणार आहे,
त्याच्यामध्ये मध्ये सगळ्या गोष्टी चालत असतात की कसं होईल किंवा काय होईल, त्याच्या सगळ्या त्या काम करणाऱ्याच्या जी काही भावना आहेत ते समजतं. जसं की ती काम करत असते, म्हणजे भाकरी करत असते, तेव्हा तिला बोलवायचं, तर ती म्हणते की बाई तुला बोलावलंय, काय मला का माहीत. आता ते सांगत असताना आपले लेखक तिचं वर्णन करतात, तिची जी काही मनस्थिती आहे ती कशी आहे, ती काय करते त्यावेळेस, तिचे जे काही हावभाव आहेत ते कशा प्रकारे आहेत, हे आपलं वाचण्यासारखे आहेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नुसते आपण एक उदाहरण दिलं की त्या उदाहरणामागं किंवा त्या शब्दामागं काय भावना आहे, म्हणजे की आपण बोलत आहोत, बोलताना एक शब्द बोलतो, पण बोलत असताना माझ्या मागामध्ये जी काही मनस्थिती आहे, माझं जीवन कसं चाललंय, त्याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न हे आपले लेखक करतात. तर त्याच्यामध्ये हे जे काही स्त्रीचं जीवन आहे, तिच्या मर्यादा आहेत. आता जी काही स्त्री आहे आपल्या या घालमेलमधली, तिच्या हातात काहीच नाही. म्हणजे घरच्यांना म्हणलं तर हो म्हणायचं, घरच्यांना नाही म्हणलं तर नाही म्हणायचं. म्हणजे स्वतःला काही जे काही स्वतंत्र आहे अशा गोष्टी काही नाही. तर ग्रामीण भागामध्ये या असतात पहा, जे काही पुरुष प्रधान जी काही स्थिती आहे ती अजूनसुद्धा आहे. तर ती सदैवानं जाणवते आपल्या ह्याच्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये पुरुष प्रधान जी काही स्थिती आहे त्याच्यामध्ये जाणवते. आणि त्याच्यामध्ये मग स्त्रियाच्या मर्यादा काय आहेत, तर ते आपल्या या पाठामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात. तर त्याच्यात उदाहरण पहा, हो त्या समध्या गोष्टी खऱ्या आहे, तो लाखातला एक आहे, पण आपल्या काय कामाचा. हा जो काही शेवंतीचा बाप आहे, तो म्हणतो की तुम्ही जरी म्हणता, म्हणजे त्याला पाठवलेलं असतं त्या एका माणसाला की तुम्ही जाऊन बघून या, तर तो म्हणतो की तुमचा जावई खूप छान आहे. तर तो काय म्हणतो पहा, त्या ग्रामीण भागातल्या माणसाचं वर्णन, हो त्या समध्या गोटी खऱ्या आहे, त्या समध्या गोटी खऱ्या आहे, तो लाखातला एक आहे, पण आपल्याला काय कामाचा. त्याचं लगेच तो म्हणतो, सुरी सोन्याची असली म्हणून काही ते आपल्या उरात खुपसून घेत नाही. सुरी सोन्याची असली म्हणून काही ते आपल्या उरात खुपसून घेत नाही. तर हे छोट्याशा मार्मिक शब्दामध्ये उदाहरणासहित आपल्या ह्या सगळ्या गोष्टी समजतात. सुरी सोन्याची असली म्हणजे काही कुणी उरात, म्हणजे कितीही गोष्ट चांगली असली म्हणजे ती काय आपण उरामध्ये खुपसून घेत नाही. तर अशा गोष्टी जे आपल्या कामाची नसल्यास त्या गोष्टी काय. तर ह्या छोट्याशा उदाहरणावरून ह्या गोष्टी आपल्याला समजतात की काय त्याच्यामध्ये बोलचाल चालू आहे, किंवा त्या ग्रामीण भागातले लोक कशा प्रकारे बोलतात. त्यांची जी काही किती बी काही जरी झालं तर ते आपला मान अपमान सोडत नाहीत. जे काही जीवनातल्या गोष्टी आहेत, जे त्यांचे मूल्य आहेत ते सोडत नाहीत त्याला. या गोष्टी या आपल्या कथेमध्ये जाणवतात. पुन्हा शहरातलं जे काही वातावरण आहे, म्हणजे शहरात कसा दृष्टिकोन आहे ग्रामीण भागाचा, तो सुद्धा आपल्याला इथं जाणवतो. तो शेवंतीचा बाप काय म्हणतो, किती झालं तरी ते शहरातलं पाखरू. आता एकच उदाहरण पहा, या एकाच उदाहरणावरून तुम्हाला समजतं की त्यांना नेमकं काय म्हणायचं. शहरातलं वातावरण कसं आहे, त्यांना त्यांच्या दृष्टीनं कसं समजलं असेल की शहराविषयी काय विचार आहेत, किंवा हे आपला उद्देश की सांगतात. नेमकी ग्रामीण भागातल्या लोकांना शहराविषयी काय वाटतं, जसं की किती झाले तर ते शहरातलं पाखरू, ह्याच्यावर समजलं असेलच तुम्हाला. तर त्यानंतर जे काही फारकत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तलाकाची गोष्ट आहे तिथं घडलेली आहे. आणि मग जी काही स्त्रीची होणारी भावना आहे, त्याची मानसिकता तिथे दावली आहे. तिला म्हटलं जातं की अंगठा कर ह्याच्यावर. त्यावेळेस आपले लेखक त्याची सगळी हावभाव ते त्याने योग्य रीतीने टिपतात. कशा प्रकारे ते अंगठा कशी करते, किंवा तिचं मन काय करतं, ते पुढे जातच नाही ते अंगठा करायला. तर ह्या भाग तिथे त्याने सांगितलं आहे. तर ही जीवाची घालमेल आहे. काय आहे ही जीवाची घालमेल आहे. म्हणजे आपला तर नवरा जो काही फारकत होणार आहे, त्याच्यावर मग त्याची मनस्थिती करावं का नाही करावं, ह्या गोष्टी. तर पहा, ग्रामीण भागातले जे काही स्त्रिया आहेत त्या अशा गोष्टीपासून खूप लांब होण्याचा प्रयत्न करतात की काय झालं ठीक आहे, भांडणं झाले ही झाले तरी बी ते इथवर जात नाही. तर हा गोष्टी आपल्याला या घालमेल ह्याच्यामधून आपल्याला समजतात की काही या गोष्टी नको असतात, तेव्हा जीवनाची जी काही घालमेल होते, मनातली जी काही घालमेल होते ती आपल्याला या कथेमधून जाणवते. तर ही आपली 6वी कथा होती घालमेल. आता एक शेवटच्या अगोदरची एक राहिली आहे, लास्ट बट वन, तर ताटाटूट. तर यानंतरचा जो काही पुढचा कथा आहे त्याचं नाव आहे ताटातूट. आता या ताटातूट या कथेमध्ये जे काही पात्र आहे ते कथे पहा, सुखदेव, पार्वती, सुभद्रा, शेवंतीची माय हे त्यांचे त्या कथेमधली पात्र आहेत. शेवंतीची माय शेजारीण आहे, हे लक्षात असू द्यावं. आता या कथेमध्ये एक जो पुरुष आहे तो पुरुष दुसऱ्या स्त्रीवर गेल्यानंतर किंवा दुसऱ्या ह्याच्याचं लग्न केल्यानंतर पहिल्या स्त्रीची कशी कुचुंबना होते, किंवा त्याच्यातलं जे काही जीवन आहे ते कसं आहे ते सांगितलं आहे. आणि
तिचा आपल्या लेकराविषयी ओढा तो बी आपला या कथेमध्ये जाणवतो. तर ग्रामीण भागामधले जे काही गोष्टी आहेत, लहानपणामधले जे काही लेकरं आहेत ते आईकडे गेल्यानंतर कशा प्रकारे गोष्टी होतात ते आपला इथं जाणवतं. आणि माईचा जे काही जीव आहे लेकरासाठी किती तुळतुळतो किंवा त्यासाठी काही काही करावं वाटतं. आपण जर घरी गेला असाल आणि तुम्ही ग्रामीण भागाचे असाल तर पहा, म्हणजे कुठल्याही भागात असलं तरी जास्त ग्रामीण भागामध्ये ते हावभाव वेगळे असतात. तर ते आपल्याला जाणवतात. कुरवाळलं जातं, मया केली जाते, तर हा भाग वेगळाच आहे. तर हा जे काही आपण आता गोष्टी म्हणल्या ते आपल्या कथेमध्ये जाणवतात. जेव्हा हा जो काही मुलगा आहे या कथेमधला आपला जो काही मेन आहे तो घरी गेल्यानंतर, म्हणजे घरी वाटेत गेल्यानंतर त्याचा बाप भेटतो आणि तो म्हणतो का का त्याला वाटतं की हा इकडे का आला असेल, तेव्हा त्याला चापकानं मारतो. तेव्हा ती माय म्हणते की खबरदार, कधी का महालेकराच्या अंगावर हात टाकला तर हा जो काही एक मायेचा ओढा आहे तो तिथं आपल्याला जाणवतो. तर घरी गेल्यानंतर ती जी काही माय आहे ती किती दिवसापासून किंवा जे काही गोष्टी तिला चांगल्या चांगल्या भेटतात ती ती लपवून ठेवते किंवा ते लावून ठेवते. तर तिथं भाग आपला येतो. जेव्हा तो खायला लागतो तेव्हा म्हणजे खा खा तुझ्यासाठीच ठुलं होतं लावून, खा खा तुझ्यासाठी ठुलं होतं लावून. तर ही मायेची ओढ आपण न स्वतः खाता लेकरासाठी अशा गोष्टी हे आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्यानंतर हा जो काही आपल्या ह्याच्यातला निवेदक आहे तो सांगणार आहे जो काही महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल सांगत असताना त्याची भावना आणि आईचं मन या दोघेमधलं गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. तिला वाटतं की ह्याला जर दुकानला पाठवलं तर त्याचा बाप मारल किंवा तसंच तिकडे घेऊन येईल, तर ती स्वतः जाते. तर हा एक भाग आपला त्याच्यामध्ये. त्यानंतर जे काही त्याची शेजारीण आहे याच्यामध्ये आता ताटाटोटमध्ये ते आपण म्हणलं की शेवंतीची माळ. तर तेव्हा जेव्हा ही पार्वती त्याच्याकडे जाते तर गेल्यानंतर ती म्हणते की मला हे पाहिजे त्याच्यामध्ये आलंय ते. तर ती म्हणते की कशासाठी, म्हणजे कशासाठी, तर ती म्हणजे माय पोठा आलंय अशा प्रकारचे, माय लेकरू आले अशा प्रकारचे म्हणल्यानंतर ती म्हणते मी येऊ का पाहिले, मी येऊ का पाहिले. तर हा जो काही आपलापणा आहे गावामधला, तुम्ही गावामध्ये गेलात ना ते आपलं जाणतं की कुणाचं एखादं लेकरू आलं तर मी काही येऊ का पाहिला, कसा आहे तुमचा बाळ्या किंवा चिंट्या विंट्या. तर हा एक म्हणजे सहज प्रेम आहे गावामध्ये. गेल्यानंतर मला वाटतं की म्हणजे सगळेच प्रेम करतात. तर हा एक विशेषतः महिला आपल्या एखाद्या मैत्रिणीचा किंवा शेजारींचा जर मुलगा आला तर किंवा मुलगी आली तर पाहायला गेल्यानंतर हे ते नितांत योग्य उदाहरण आपल्या इथं देता येतं. मी येऊ का पाहिलं. त्यानंतर हे दोघं मायले सगळ्या गोष्टी केल्यानंतर खाल्ल्या पिल्यानंतर थोड्याशा वेळानंतर आता ती बसल्यानंतर सुद्धा तेच कसं बसता किंवा ते कसं झोपले आहेत या गोष्टी आपल्याला तिथं पाहायला भेटतात. आणि मग शेवटी गेल्यानंतर मग येशील, मग येशील. तर हा एक भाव आपला सांगू जातो की अजून मायेला एक वाट वाट पाहावी लागते किंवा तिला अजून त्याच्यामध्ये एक आशा आहे की लेकरू परत यावं अशी. तर ती शिन्न स्वरात म्हणते, कमी हळू आवाजामध्ये, आता जा, आता जाशील तू, आता जाशील तू, हो मग काही येशील, तू काय म्हणतो पुढच्या इतवारी पाय बरं, हो हे मी तुझ्यासाठी वाट पाहिन. अशा प्रकारच्या गोष्टी ह्याच्यामध्ये जातात. तर ही एक मायेची ममता आपल्या ह्याच्यामध्ये जाणते. तर त्यानंतर तुम्ही गावाकडे गेल्यानंतर शेवटी शेवटी आपले आई वडील जसं सोडायला येतात ना त्या प्रकारे ते मायेचं सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि याच्यामध्ये जास्त काही सांगायची गोष्ट नाही, फक्त बालपण, मायेचं प्रेम आणि त्या ममतेची किसी कुठल्या गोष्टी आहेत, तिला काय पाहिजे किंवा तिच्या सगळी मनोभावना आपल्या याच्यामध्ये उमटते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर शेवटचा जो काही भाग आहे त्याचं नाव आहे काय, त्याचं नाव आहे तुम्ही वाचलात ना, सांगा बरं शेवटचं नाव काय आहे आपल्या कथेचं, जेणेकरून आपली कथा संपेल. त्याचं नाव आहे कळ. तर या कळे ह्याच्यामध्ये देवकी ही तिची मैत्रीण, सरस्वतीची मैत्रीण देवकी आहे, शिवा हा तिचा नवरा आहे, नर्मदी ही तिची जाऊ आहे. तर हा या कळेमधले जे काही पात्र आहे ते. तर या कथेमध्ये आपला जर समजला असेल तर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही हे कथा वाचली आहे. तर याच्यामध्ये जी काही स्त्री आहे, स्त्रीला कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या जर भेटल्या नाही तर स्त्रीची जी काही कुचंबना आहे किंवा तिचं जीवन आहे किती निरर्थक वाटतं तिला किंवा तिला जगावंसं वाटत नाही. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये येतात. पुन्हा हे सांगत असताना जे काही आपले लेखक आहेत ते परिस्थितीचा सगळा जो आढावा घेत असताना पुरुष प्रधानता, जे स्वामित्व गाजवण्याची जी काही वृत्ती आहे
पुरुषावर किंवा ते जे काही माणसं आहेत त्यांच्यावर तीच तिथे दाखवली आहे. जसं की हे सकाळी उठल्यानंतर जेव्हा सरस्वती कामाला लागते किंवा काम करत असते, तेव्हा हा जो काही तिचा नवरा उठतो शिवा, आणि उठल्यानंतर तो का म्हणतो, काय जायले वाटते, राखोंडी गुखोंडी नाही आणायला लागत काय, काय जायले वाटते, राखोंडी गुखोंडी नाही आणायला लागत काय. तर या वाक्यावरून आपल्याला समजतं की किती स्वामित्व गाजवण्याची किंवा किती रोख जगवण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती आपल्या या समाजामध्ये आहे. तर हा भाग आपल्याला याच्यावरून जाणवतो. त्यानंतर जो काही पुरुष आहे प्रेम नसल्यानंतर कशा प्रकारे वागतो स्त्रीवर, किंवा त्याची जे काही अहंकार आहे, त्याला वाटतं की ही वेगळ्याच प्रकारे वागत आहे, मग तिला वाटते हिचा अहंकार जिरवायलाच पाहिजे, हिची मस्ती जिरवायच पाहिजे. मग काय म्हणतो, ती जर एका वेळेस भाकर नेत नसेल किंवा काही नेत असतं तर ती पुढचं उदाहरण पहा, नाही नेत तर मर दे ना वहिने, नाही नेत ना, नाही नेत तर मर दे ना वहिने. तर हा जो काही ओळ आहे याच्यामधून आपल्याला समजतं की नेमकं काय भाग आहे, काय म्हणायचे त्या पुरुष प्रधान तिला किंवा स्वामित्व व्यक्तीला काय म्हणायचे. त्यानंतर जो काही शब्द वापरले जाते, जेव नाव बिचारे, तर ही एक वैशिष्ट्य लकब आपल्या ह्याच्यामध्ये दिसते की तिथले बोलण्याची जी काही पद्धत आहे किंवा जी काही गोष्टी आहेत त्या आपल्या ह्याच्यात जाणवतात. त्यानंतर तर या कथेवरून आपल्या सगळ्या गोष्टी समजतात की स्त्रीचं जीवन नेमकं कसं आहे, कशा प्रकारे ती असक्षम आहे किंवा असुरक्षित आहे, तिच्या भावनाचा विचार केला जात नाही, तिच्यावर जे काही ओढवलेलं दुःख आहे तिला सांगण्यासाठी कोणी नाही. मग यासाठी मग ती स्त्री कशा प्रकारे राहते, कशी तिची मानसिकता आहे, किंवा मग ती स्वतःतच राहत नाही, म्हणजे तिला जे काही गोष्टी पाहिजेत त्या नाही मिळाल्या किंवा तिच्या भावनासारख्या जर गोष्टी नाही झाल्या तर मग तिची जी काही घालमेल आहे किंवा तिचे एक संताप आहे तर तो आपल्याला या कथेमध्ये यथार्थपणे आपले जे काही लेखक आहेत त्यांनी मांडला आहे, टिपला आहे, वर्णन केलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर ह्या जी काही 8 कथा आहेत ते आपण सगळ्या पाहिल्या आहेत. छोट्याशा सारांश भागाने ते पाहिल्या आहेत, ते तुम्हाला नक्कीच समजले असतील.